भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भाषावार प्रांत रचनेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती. महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ 1946 पासून सुरू झाली. अनेक स्थित्यंतर या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. अरे वा 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 वा. ओम, उरकलं ना बाळा तो शाळेचं? हो. नाश्ता कर आणि शाळेत जा. आता महाराष्ट्र राज्याची झाली बाबा पाठ, पण तुझ्या बापाची पाठ कधी होती काय माहिती? ऊन डोक्यावर पडली तर अजून उठायचं नाव घ्या. फोन लावतो पहिल्यांदा. जायचे की फोन लाव, आवारलाय का विचार फक्त. आणि मला माहिती आहे ना काय म्हणणार. कपडेच घालतोय 2च मिनिटात आलो. हॅलो. अरे ना आमच्या उरकलं का नाही? 8 वाजता यायचं ठरलं होतं आपल्या स्टँडवर. उरकलं माझं 2च मिनिटात. अरे मी कधीच तयार आहे, तुमचीच वाट बघतोय. अरे काय करतोय म्हणजे कपडे घालतोय? उरकलं कपडे घालतोय. गुरुजींनी शिकवताना ध्यान देऊन ऐकायचं. लय अभ्यासाची गरज नाही. का ते वाट बघत बसलाय तिथं? आशान दांडा होईल का आपला? हे आपण राम राम. वंडगिनीवर कशाला आलेत काय नको. हे बोंबलू नको. आलो 2 मिनिटात कपडेच घालतोय की. अजून पारसाच दिसतोय, तोंडावर पाणी नाही. हे कपडे घालतोय तू? खोटं तर किती बोलशील का? त्या म्हाताऱ्याकडे उद्या जायचं होतं ना. अरे म्हाताऱ्याचा काय संबंध आहे? म्हाताऱ्यानं नाही बोलावलं आपल्याला, त्याच्या पोराने बोलावलं या. आणि आपलं काम होतं या. बघा इथं पोर शाळेत जायला रेडी झालंय तरी झोप सुटा नाही वे. कशी झोप जाईल? रातच्या 1-1, 2-2 वाजेपर्यंत पार्ट्या चालते त्या. झोप जात असते वय तवा. तुझा आवाज बंद कर. तुझ्या कशाचं का तुंतुन वाजतंय? तुला का वाजतंय म्हणजे? रात्री म्हणतोय मला तरी देऊ नका, तरी देऊ नका. तरी दिली वय. हो, आम्हाला माझा आलता ना तुला तरी घालायला. तुझ्यात पाणी सुटलं होतं जिबेला, सांग की आम्हाला. नको मग तू तर वडून घेतो या. आमच्या ताटातलं वडवडू खात होतास की रात्री? वडवडू खात होता. बर आंघोळ करू का तसंच येऊ? तुला बिना आंघोळीची जायची सवय ना. 15-15 दिवस आंघोळ करत नाही तू. चल. नको ये, शुभ कार्याला आज तरी आंघोळ करू दे. बर मी आंघोळ करतो, बाहेर बसा. सोमावईने पोहे बनवलेत काय? वास येतोय पोह्याचा. तुला लय घाण सवय लागा. दुसऱ्याच्या घरी गेलं की चुलीकडे डोकवायचं. ए शान्यानो, मला केलंय पोहे, तरी पण त्यातलं थोडं थोडं खाऊ. आलूच आंघोळ करू. हा बाय. पटकीन ये पारुश्या. आणि पॅन्ट घालून ये. सुमे आंघोळीला पाणी काढ गा. मग ओंबड्या, शाळा कशी चालली? छान चालली या. आता वर्गाचा मॉनिटर झालो ना मी. मॉनिटर झाला? वा वा. आप्पा काय पण म्हणा, पण तुमच्या रक्तातच राजकारण आहे. समाजकारण म्हणलं तरी चालन. समाजकारण आप्पा तुमचा नामा स्वपनराव, आम्ही समाजकारणच करतोय, लोकांची सेवाच करतोय. दुसरं आमचा काय स्वार्थ आहे याच्यात? अरे ओंडग्यांनो, दलालीसाठी त्या मुंबईच्या बिल्डिंगवाल्यांना जमिनी विकता, त्यात कमिशन खाता, शेतकऱ्यांची जमिनी संपवाय निघाला तुम्ही, आणि ह्याला समाजकारण म्हणता वैर? आप्पा खरं आहे ना, गावात एका आम्हीच करतोय बरं का. त्या शहरातल्या लोकांच्याकडे पैसा असतो या, आणि त्यांना बी वाटतं ना असं गावात एवढं डोंगराव सुट्टीच्या दिवसात. त्यात वाईट काय आहे? तुम्ही पण नाही का फिरायला जात मध्ये आधी हवा पालट करायला? हवा पालटचा विषय वेगळा,
आणि गावातल्या जमिनींचं वाटोळ करणं ती वेगळं. ते आमचं एक उंडगण, तुम्ही दोन्ही काय केलं रे आतापर्यंत तुम्ही? त्यांचं भूषण सांगता मुंबईवाल्यांचं. आम्ही उंड गए वय. काय जमलं का तुमची जणी आजपर्यंत? शेरडा केल्या, खाण्या वाचून तर फाडून मेल्या चेळ्या, कोंबड्या गेल्या रोगानी, टेम्पो घेऊन दिला, टेम्पो न्याला फायनान्सवाल्यांनी ओढून. आपण धंदा म्हणलं एवढ्या तेवढ्या तोटा सहन करावं लागणार ना. शिव धंदा लय तिची चालला आप्पा. अंगठ्या दिसल्या का अंगठ्या? हे लाकीट. हा कशाची जीवाव? प्लॉटिंग प्लॉटिंग. ही लाकीट आणि अंगठ्या ही खोटं दागिनं दुसऱ्याला फसवा, मला नका. ही नकली दागिनं दाखवून मुशान दाखवता वरे. आपा आम्ही तुमच्या घरातलं म्हणून तुम्हाला माहिती नकली, पुण्यावाल्या लोकांना माहिती काय नकली काय? आमच्या आबरू घाला होता. शेती पिकवायची टाकून, खडक फोडून माती करायची टाकून ही काय निघाला, ह्याचं मला वाईट वाटतंय. आपा थोडं तरी वाच पॉझिटिव्ह बोलत जा. वहिनी पोह्या ना वाच. आपा पुण्यातल्या लोकांना काय शिफ्टीचं ह्याच घे नाही. हिरवा डोंगर दिसला कचाकच खरेदी करते द्या रकमात त्यांच्याकडं. ए पोरी, यांना पोय आण, मला खडूक पिकवाय शिकवतात. चला पोहे अंगी नाही लागले गाड्या. लय चावतोय आपल्याला का? रका रका बघत होता खाताना. आणि नीट तरी बोलतोय का? आप्पा काय म्हणत होतो माझ्याबद्दल? आपण म्हणत होतो माझा नामा रत्नाची खाण आहे. बस आमचं नाम्या उंडग निघालं. उंडग म्हणत होतं. कुठल्याच धंद्यात नीट काम केलं नाही नाम्याने. झाला असता तेव्हा मी आला असता तर बरं झालं असतं म्हणलं. बस मनाने काय बी म्हणणं का आप्पा माझ्यावर जीव लावतात. चला सांगतोय आम्हाला पोह्यात शेंगदाणा टाकून पोहे करा. एक सुद्धा शेंगदाणा नव्हता. तुमच्या घरी काय मिळतं का? रका रका बघत होता. हरकत पाणी तरी देतं का स्वतःच्या घरचं होय रे? तात्या हो तात्या. बोल गणबा. अहो एवढ्या उन्हात आणायचं कशाला राहण्यात आला या? अरे गणबा, जन्मलो तवा आईबापाने बाळू त्यातून उचललं आणि जमिनीत टाकलं. तेव्हापासून या मातीमध्ये माझं पाय कसं खंबीरपणे उभा येतं. अहो पण आपल्याला दिसत नाही. गणबा, हा कांदा चांगला आलाय ना? कांदा एक नंबर आलाय. लाल बुंदा कांदा आलाय. आयला मला दिसत तर नाही रे, नाही तर मी डोळं भरून बघितलं असता कांदा. असू द्या पण कांदा एक नंबर आलाय. अरे बरं झालं. मला सांग, हा गंग्या आलता का शेतात? मालक आलत पण डबा देऊन घरी गेलं. काय काम धाम केलं नाही? नाही नाही घरी गेलं. चॉय गंग्याचा याचा पायच लागत नाही मातीला. असू द्या तात्या. हं? तुम्ही सावलीला चला. किती ऊन आहे राव. चला. अरे शेतकऱ्याला शेतीशिवाय सत्न गत. आले का सावली? हाय थोडे पुढं. इतका उशीर करते कधीच्याने वाट बघत बसलो मी. ठोकं टाकतंय डायरेक्ट म्हातारं. का? जमिनीचा इशे काढला तरी म्हातारं ठोकं टाकतंय. काय सांगायचंय? ठोकं टाकतंय मग काय? आला हातीवानी गडीन हातून हाणते म्हातार. मग मी बापाला मारू का? अरे मारू नाही, पण समजून सांगायची काय पद्धत असते? त्यासाठी तुम्हाला बोलावलं. सांगण्याची पद्धत असते. ख्याव दिशेनं म्हाताऱ्याच्या अंगावर जातं. गोड बोलून समोर दिसलो तरी खेक असतंय मला ती. आम्ही ऐचल. हे बघ, गावात नाही नाही म्हणणारे ना आमच्या तिघांच्या शब्दावर विकायला तयार होते ती. म्हाताऱ्या माणसाला कसं हँडल करायचं ना, ह्याची कला आम्हाला अवगत आहे. अजिबात काय फुकट घ्यायच्या पाहिजे मारण्याचा पैसा येतो या. मेलं की इथंच राहते सगळं. मी बी तेच म्हणत होतो. एक तर मला शेतीमुळे कोण पोरगी देईना. ही एकूण कुठेतरी बिझनेस करावं म्हटलं. ही म्हातारा चल पटवून सांगतो. तुझं म्हातार नाही बी म्हणलं ना, आम्हाला लय 100 गिरायक येतं गावात. हा उगत तुझ्या भल्यासाठी आलोय आम्ही. तुझ्या भल्यासाठी. हा बरोबर आहे की तुम्ही माझ्या बाल्यासाठी, पण ती आहे का माझ्या बाल्यासाठी? चल चल 4 पैसे तुम्हाला होतील, 4 पैसे आपल्याला होतील. तुम्ही पुढं, मी नाही. तुम्ही पुढं. तर मग काय? तात्या राम राम. कोण आहे? तात्या पाया पडतो. तात्या
नामा दोंडून मी सोपान. सोपन आला काय गंगा बी आलाय बरं का. त्याला कशाला आणला? काय म्हणते तात्या तब्येत? बरं आहे, तुमच्या आशीर्वादाने चांगला आहे. नामा तात्या म्हणजे एक नंबर माणूस बरं का. हे रत्नाची खान तात्यानं. तात्या जुनी माणसं तुमच्याबद्दल लय कौतुक सांगतात, आनंद वाटतो. आता कशाला जुना करताय? महत्वाचं कामाचं काय ती बोला. हे कांद्याची लय बेकार झाली की तात्या. चालायचंच. फायद्या तोट्याचं गणित समजानं गेले मला. काय तात्या शेतीत राहिले सांगा ना. आपलं दुष्काळी गाव. आणि तुम्ही तात्या कशाला रानात धडपडा येता बरं. कशाला म्हणजे? झाडाचं पिकलेलं पाणी एक ना एक दिवस गळून पडतं, तसं आज ना उद्या तुम्ही गळून पाडणार आहे. असं बनता काय? मग नवीन पाडवी काय फुटणार नाही का परत? मला लागला शिकवायला. तात्या किती सांगितलं नाही कळत. ए गंगा, वडिलांना असं बोलतात का रे? अहो त्याचा काही जमिनीत पाय आहे का? काय येऊन करायचंय रानात? आम्ही आता तिघांनी काय केलंय माहिती का? हं. जमिनीचं व्यवहार करतो या पुण्याची लोक आहे ती. मग करा की व्यवहार, मग कुठं करायचं ती? ऐका की तात्या, हा पुण्याचा एक बिल्डर आहे मोठा, त्याला ही जागा आवडली आपली. नाहीतर तात्या हं. एकरात 1.5-2 तुमचे ठिके निघते. हं. काय परवडते? आयुष्यभर तुम्ही शेती करत आला, कुठं प्रगती झाली तुमची? तुमचा हाला दिवस गेलं, पोरांचं नातवांचं बघा. किती झाली लगीन व्हाय ना अजून. ए गंग्या, तू तर थांबा उघडू नको. हं? माझ्या जमिनीत पिकू अगर न पिकू, माझ्या उश्याचा पैसा आहे तो. बावळा ज्येष्ठ माणसांना कसं अरे बोलायचं? तुझ्या पोराबाळाची काळजी मला ना तोंडाची. लग्नच नाही तर पोरं कुठं होतेली. लागला पोराचा विचार करायला. हा ह्या पोराचं बघा. तात्या हं? ही जर आपली जमीन इकली, हं. बक्कळ पैसा येईल हं. आणि आपण गंगाला आहे ना हं. शहरात लय मोठा व्यवसाय टाकून देऊ. गंगाला. तात्या हं? दुसरी गोष्ट, हं. या डोंगराच्या कडेला अजिबात भाव नाही. आम्ही कशी तरी पार्टीला पाठवली, गरीब आहे म्हातार, देतोय पैसे ती रोकड पैसे, कॅश. रुपया थांबायचा नाही. आणि इथं काय पिकतंय? नुसती कुसळ. अरे ह्या वर्षी पिकलं नाही, पुढच्या वर्षी पिकल. पिढ्याने पिढ्या जगवती ही जमीन. काळी आहे पिढ्याने पिढ्या माझ्या खात्याला जगवती. तात्या पुण्यावाल्या लोकांना काय लागतंय? इकडे घ्यायच्या डोंगरात जमिनी त्यांना फार्म हाऊस टाकतेली, हाटीले टाकतेली. बरं आपल्या पोरांना कुठं नोकऱ्या नाहीत, रात्याला हाटीलेत नाही. हा बरं तुम्ही जेवायचं असतात हाटेलात कधीतरी. हाऊस कधी करणार आहे जीवाची तुम्ही? म्हणजे घरातल्या चुलीत पाणी ओतून हाटेलाच जेवायला जायचं, हे कुठलं गणित काढलंय तुम्ही? नाही तर काय दिलंय म्हातारीला आतापर्यंत तुम्ही? हा, म्हातारीला साडी दिली का गाडी दिली का माडी तुमच्या ज्यांनी मिळली? म्हातारी का तुमच्या दाराला आलती साडी द्या म्हणायला? ही म्हातारा नाही ऐकणार. निवळ 72 खोडीचा म्हातारा आहे. गंग्या, हे आमचं बियाणं रे, किडकं बियाणं निघालं. माझ्या वावराला दलाल आणतो, दलाल. अरे जीव दिन पैसे मी देणार नाही, मी नाही देणार. 6 महिने बोंबले, कुठलाच व्यवहार व्हायना. बंगला, गाडी, लय मोठी स्वप्न 7 महिन्यापूर्वी व्यवहार झालेला. आहे सोपान. ऐक की घ्यायला मस्त तयार आहे पुण्यावाली. हे म्हाताऱ्यांचा गुतलाय ना जीव जमिनीत नाही. पुण्यावाली पैसे घेऊनच तयार आहेत बॅगा घेऊन. काय बी करा गाड्या, पटकीने एखादा व्यवहार हाताला लागणं गरजेचं. नाही लोक. फोन आलाय. हा सतीश शेठ बोला की. माउंटेन व्ह्यू म्हणजे डोंगरात जागा पाहिजे लोय. अहो नाही जेवणीचं लय अवघड झालं इकडं. नाही 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 इतक्या लवकर नाही रावले. आम्ही धरपडतो या लोक जमीन सोडायला तयार नाही ती. ठेव का सतीश शेठ, आम्ही प्रयत्न करतो पण कमिशन डबल द्यावा लागेल. देताय? तुम्हाला उद्याच फोन करतो लगेच. जमलं. डोंगरातली जमीन आहे. हाय लागला मिळ. हायला बेकारीचा दिवस जातात म्हणजे. लागला. व्यवहार पक्का. हाय 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 हाय. जमायचं नाही अजिबात. अरे थांब थांब. ए, काय लागा येडा? ए, ए, परा. ए, थांबशील तरी का नाही लागा तू? हा? लोकांच्या जमिनी घ्यायच्या म्हटलं की त्यांना जातोय पाठवायला, आणि इथं चालून तुला संधी आली ना, पवाळपणा काय सोडतोय? डबल कमिशन आहे, डबल. तुम्ही येणार का? आपल्याला पटवायला तुम्ही येणार का? आम्ही तू
पण तुझी तयारी का बघ. हा 7 महिन्यानंतर व्यवहार होणार आहे. हा काय म्हणतो? आप्पा, हा एक महत्वाचा विषय बोलायचा आहे तुम्हाला. बोल की. काम थांबवा की आप्पा. हा बोल. चला थोडंसं बाजूला चला. अहो आप्पा काहीतरी बोला. अहो भविष्याचा विचार करावा लागेल आप्पा. तुमच्यानंतर मला सांगा बरं, त्या शेतीचं कोण पिकवणार आहे? आता तसं या नाम्याला शेतीत इंटरेस्ट आहे का? आप्पा ती शेती जर विकली ना तर बक्कळ पैसा येईल. आणि तसं बी मला सांगा, गावात पण आपलं एक घर आहे की, इथंच काय जीव गुतला आहे तुमचा? आपा मला असं वाटतंय देव देतोय आणि तुमच्याकडे घ्यायला जोडीचं नाही. संधी परत नाही. आली चालून लक्ष्मी पदरात पाडून घ्या. नातवंडाचं कल्याण होईल, पोरांचं कल्याण होईल. आप्पा, तुम्हाला मी काय एवढा स्वार्थी वाटतो काय? आपण लांब बघा, लांब. हे आयुष्य पडलंय आमचं. तुम्ही जर साथ दिली ना लय चांगलं होईल आपलं. अरे एखाद्या दगडाला पाजर फुटेल, पण आमचा हे माणूस आहे ना हमकाच गोल करणार. ते सांगा पालत्या गाड्यावर पाणी. काय तुम्हाला तुझा शब्द मोडत नाही. चांगलं सांगायला काय सांगतो? कशाला चर्चा जमिनी काय आपा ए राम राम. कशाला आप्पा? हा सोडून नडग्या सडकलेलं काय कमी झालं ते? असू दे, नाम्याचा बाप आणि आपला बाप काय काय वेगळे होईल. आपण असं मारायची पद्धत असते वेळा का? चल ए पोरांनो थांबा. का आप्पा? इकडे या. का आपा? इकडे या. नको नको नको. इकडे ये. सोपान या इकडं या. हे नको ये. आप्पा गोड बोलून टांगड्या सरकल कालच्या सारखं. खुरप हातात आहे. गडबड आहे जरा. नाही नाही मारीत नाही. या आप्पा खुरप टाकून द्या की खाली. हा गवत काढतोय खुरप्याची. ये ए मारलं तर पळायचं बरं का? आपा काल गुराव ठोकं टाकले का आमच्यावर टाकल्या ते अजून आग होती. रातभर झोप नाही आम्हाला. आप्पा काल चांगल्यासाठीच आम्ही बोलत होतो का नाही? जमीन विकली तर भरपूर पैसा येईल ना, एवढाच उद्देश होता आप्पा काल आमचा. जोडीदार आमच्या फायद्याचंच म्हणलं होतं ना आप्पा आपल्याला. लगेच तुम्ही पण मागचा पुढचा विचार न करता मारत सुटलाय. पोरांनो तुम्हाला लय मारलं, चुकलं बरं का माझं. त्या रातच्याला लय विचार केला मी. रातच्याला सपान पडलं. सपनात मला कळलं मी 2 महिन्याच्या पुढे जास्त काय जगणार नाही. काय काय असं काय बोलता आप्पा? नाही माझं कितीक राहिलं आता. पिकलं पान कावा गळण बारवासा नाही. त्यामुळं मी ठरवले तुम्ही म्हणता तिथं अंगठा द्यायचा. म्हणजे देतायच अंगठा? अंगठा देतो, पण माझी एक आट आहे. 3 झाडं मी लय दिवस झाला आबादतोय. माझ्या बाणी याचं बी दिलं होतं मला.
ह्याला फुल आलं की तुम्हाला अंगठा दिला. काय बोलताय आपा? आपा ह्याला फुल किती दिवसात येईल? जीव लावला की लवकर येत्यान. आपण आठवण लय मोठी घातली नाही. फुलं फक्त आली पाहिजे झाडाला. हे जुन्या विचाराचे ध्यानला काय माहिती आता टॉनिक किती किती निघले ते औषधं बारीक बारीकली निघले. 2 महिन्याच्यात फुलं आणायची जबाबदारी आपली. जबाबदारी घ्या. नाही म्हण नका. बघा नाही तो गोड बोलून आप्पा परत चालतं सारखं चालतो. नाही काय करत. आपणच बदललं रे. ठरलं पोरांनो? मंजूर आहे आम्हाला आप्पा. 2 महिन्यात फुलं ना? हा. मंजूर आहे. ह्याला फुल आलं की तुम्ही म्हणता तिथं अंगठा दिला. तुम्ही बिंदास राहा. नक्की बदल कर नका आप्पा. खानदानीत कुणी आपल्या कधी खोटं बोललं नाही. चल लागू तयारीला. लागत आहे. हो. तात्या, हो तात्या, डबा आणलाय, जेवून घ्या. बरं तात्या, त्या जमिनीचं काय केलं त्या व्यवहाराचं? म्हातारा आहे का भितारा आहे? बघा की मोबाईलमध्ये मी सर्च केलं झाडांना फुलं येण्यासाठी काय केलं पाहिजे. तर बघा सगळी माहिती, कुठली औषधं, कुठली फवारणी केली पाहिजे. तात्या, आपल्या रानातला कांदा. औषध काहीतरी चुकीचं बसलं बरं का. चांगलं झाड आलेलं गेलं, कळी धरली होती फुलांनी. आपण कशी तरी जमिनी काय परवानगी दिली, आपलंच नशीब माती खात आहे. 3 झाडं लावली, त्यातलं एक गेलं जळून. या माणसाच्या चुकीच्या सल्ल्यामुळे झाड जळून गेलं. आता झालं गेलं, विसरून जा. एक झाड जळलं तर ती राहिलेली 2 झाडं जागावली पाहिजेत. आता म्हणून जर रातून दिवसा बसलो जाग त्याला आपण राखण. तात्या, काय ते जमिनीचं वारसाला बेवारस पण लगीनच नाही झालं तर वारस कुठं आणता? 5 वर्ष झालं, 5 वर्ष झालं तलवारीला लिंबू लावून तयार आहे, तरी एक सुद्धा पोरगी आहे ना. हा
तुला काय अक्कल बिक्कल का नाही? काय झालं? काय झालं डोळं गेलं तो तुझं? एवढं एवढंसं झाड तर खाल्लंय शिर्डीनं. एवढूच मग करोडो रुपयाचं नुकसान झालं आमचं. करोडो एवढं एवढ्या झाडानं करोडोचं नुकसान. होईत ना. हर्र हर्र. तात्या 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 ओ तात्या 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 झाडाला फुल यायला आपण तिघांनी पण लय परिश्रम घेतलं बरं का, आणि शेवटी कष्टाचं चीज झालं. आपा अरे वा वा वा, आलं ना फुल, फुलावला मला तुम्ही. अहो, लय तिघांनी कष्ट केलं, कष्टाची चीज झाले. आलं ना, जा कागद घेऊन ये, ठरल्याप्रमाणे मी सही अंगठा देणार. अरे आणखी बघत काय उभा राहिलाय. काय गंगा? नाही काय, तात्यांचा परवा दावा आहे ते सांगायला आलो होतो. हे काय तुमचं अपमान्य झालं होय जमिनी कायला? हो, आपण दिली परवा. आमचं म्हातारण मेलं मातीत त्या, पण जमिनी कोण नाही दिली. आणि तुम्ही काही म्हणा, त्या जमिनीत त्या म्हाताऱ्याने जीव सोडला ती मी पुढं जमिनी ऐकत नाही, कारण पुढं तीच वारसा मी चालवणार आहे. माझ्याच्याने नाही होणार जमीन ऐकणं. काही असू द्या, कसं असू द्या, त्यात येऊ पिकू काही होऊ, पण माझं मी ती जमीन कसणार, मी ऐकणार नाही. आपल्या पूर्वजांच्या आत्मा आहे ना आपल्या त्या मातीतच आहे. या परवा दिवशी तुम्ही ठरवलं आणि ह्या खडकात फुल उमलून दाखवलं. आनंद वाटला. आता दिलेल्या शब्दाप्रमाणे आणा इकडं. काय वाचणार सुद्धा नाही, तुम्ही म्हणताल तिथं सही करतो.
आप्पा काय झालं रे? काय झालं रे? लागला ना लळा तुम्हाला मातीचा? अरे ह्या भूमीसाठी, ह्या मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी 106 लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेकांनी तुरुंग भोगला. तेव्हा ही भूमी कुठं आपल्या ताब्यात आली. आणि तुम्ही ही भूमी विकून स्वतः परख व्हाया निघाला. ह्यासाठी मी तुम्हाला विरोध करीत होतो. जमिनीमध्ये राबलं तर लाळा लागणार आहे, असं कडक इस्त्रीचे कपडे घालून फिरून जमिनीचा लाळा लागणार नाही. तुम्ही स्वतः राबला, कष्ट केल्याशिवाय आणि घाम गाळल्याशिवाय खडकाची माती होणार नाही. आणि माती झाल्याशिवाय शेती पिकणार नाही. ही शेती पिकवून खा, पुढच्या पिढीला द्या. तुम्ही जर अशी प्लॉटिंग करून जमिनी विकू लागला तर तुमच्या तरुण पिढीला माझा विचार नाही. पुढं खाणार काय, पुढच्या पिढीला उत्तर देणार काय? बघा, अजूनही वेळ गेलेली नाही. विचार करा.